तर कसं आहे पब्लिक, राकेश बनकर शेताकडे आला आणि तिथं असं काहीतरी विषय झाला, त्याचा विचार पण आपण केला नव्हता. म्हणजे की आपल्या ट्रॅक्टरचं पुढचं जे चाक असतं ते पंक्चर होऊन गेलं होतं. मग काही ट्रॅक्टर सोबत फ्री भेटलेला जॅक काढला आणि तिथं टायराच्या जागी लावला, जॅक लावला आणि ट्रॅक्टर खोलायला सुरुवात केली. आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, जे काम राकेश बनकर करेल ते काही व्यवस्थित होणार नाही. तर आता आपण कुठं जातोय, तर आपण घरी गेलोय, नवा जॅक घेतला, कारण तो जो जुना जॅक होता तो आउट झाला. आता त्याच्या जागी आपल्याला हा जॅक लावून चाक खोलायचा. तर पब्लिक ट्रॅक्टर जवळ आलो, जॅकची अनबॉक्सिंग केली आणि तो जॅक आहे ना टायरच्या खाली लावला. त्याला तर आपण आपल्या हाताने ना असं ओढत मोठा केला आणि आपण जॅक मोठा केला आणि इथं 2-3 जणांना टकवायला लागला. राकेश बनकर समजून गेला की आता टायराचं पंक्चर काढायला आपल्याला जायचंय. मग काय का आता टायर उचलला आणि निघालो डायरेक्ट पटपटीवरती बसून बस स्टँडवरती. आता बस स्टँडवरती जाऊन पंक्चर काढायचंय. काय नाही, इथं आलो, या दादांनी अगोदर ट्यूब काढून घेतला, त्या ट्यूब मध्ये हवा भरली, हवा कुठनं लीक होत होती हे बघितलंय. तर काय नाही, एक जास्त 3 पंक्चर होते आणि मग नंतर त्याच्या टायरातले काटे वगैरे काढले आणि बघता बघता त्याच्यामध्ये डायरेक्ट 1-2 नाही तर डायरेक्ट 3 पंक्चर निघाले. जाऊ द्या, जे काय होतं ते झालं. आणि आता पूर्व बस स्टँडवर आपण निघालो, गाडीवरती बसलो आणि ते टायर आहे ना आतमध्ये धरलं आणि ते कपडे घाणवणे म्हणून त्याच्यावरती एक फडकं पण टाकलं. तर चला, आता इथं रस्त्यामध्ये भाऊ भेटला, तो मला युनिकॉर्न दे, तू पल्सर घेऊन जाय. मग काय काढली पल्सर आणि तिथं निघालो आणि डायरेक्ट शेतामध्ये येऊन थांबलो. शेतामध्ये आलो, इथं टायर वगैरे लावलं, टायर वगैरे व्यवस्थित फिट करून घेतलं आणि आता काही परत लवकर पंक्चर होणार नाही, झालं तर परत काढून आणू. तर चला, आता नंतर ग्रेसचे जे नट असतात ते पण पूर्ण एकदम फिट करून घेतले. तर चला, आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मी पण घरी